सर्वांना पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये मी अगदी तुमचं मनापासून स्वागत करते। तर आता सायंकाळ झालेली आहे, आम्ही शेताकडून आलोत आणि आता आम्हाला करायचा आहे स्वयंपाक। तर स्वयंपाकाचा मेनू अगोदर आहे मल्हारला पोहे करून द्यायचे आहे ना, मल्हारला पोहे करायचे आणि नंतर करायचे आम्हाला ताकाची कढी। जोपर्यंत मल्हार जागा आहे ना तोपर्यंत मला खरंच काम सुधरत नाही आणि रात्रीचा जर स्वयंपाक करायचं म्हणलं तर अगोदर त्याचं केलं आणि नंतर मग त्याला एकदा खाऊ घालून झोपी घातलं का नाही मला बाकीचे कामं समजतात किंवा सुधरतात बरं का। कारण नंतर तो जोपर्यंत आहे का नाही तोपर्यंत मांडीवरचा काही खाली उतरतच नाही। आणि पोहे करताना एकदम साधे सिंपल पोहे असतात, आम्हाला मध्ये काहीच लागत नाही, कांदा लागत नाही, कोथिंबीर लागत नाही आणि फक्त तेल मोहरे टाकायच्या आणि नंतर पोहेमध्ये टाकून द्यायच्या हळद मीठ टाकून। तर अशा प्रकारे आमचे पोहे असतात आणि नंतर लगेच भाकरी करून घेतल्या, कारण भाकरी करून घेतल्या आणि नंतर त्याला पोहे खाऊ घातले। मग त्याची नंतर गडबड चालू जरी असली तरी तेवढा काही त्रास देत नाही। तर मी तर सगळं साहित्य एकदाच कट करून घेतलेलं आहे बरं का, जे काय आपल्याला करता येईल ते। पोह्यासाठी कांदा पण कट केलता, पण जोपर्यंत तो जवळ आहे तोपर्यंत मला कांदा टाकता आला नाही आला, मग त्याच्यामुळे साधे सिंपल पोहे बनवून दिले आणि त्याला खायला दिले। तर मी ही एक रेसिपी ना पाहिली होती एका ताईची, तर मिरच्या सुकून गेल्या, म्हणलं चला आता कुटीत बसण्यापेक्षा ह्याचं काहीतरी आपण तळूनच मिरच्याचं काहीतरी करावं। तर मी पाहिली होती तर तसंच करून बघितलं, मी मिरच्या भाजून घेतल्या आणि त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट, थोडं बेसन आणि थोडं गरम पाणी करून टाकलं। तर अशा मस्त लागतात मिरच्या आणि नुसत्या खायला पण तेवढ्या विकत आणलेल्या होत्या, घरच्या गावरान मिरच्या नव्हत्या, तर जास्त तिखट नव्हती मिरची, तर छान लागली। तर आता करूत आपण कढी। तर कढीसाठी घेतलेलं आहे मी बेसन पीठ आणि बेसन पिठामध्येच टाकलेली आहे मी ताकाची कढी आहे। जास्त म्हणजे असं घट नाही होणार, तर ताकाची कढी आहे, मीडियम होणार आहे। तर चला आता मी एकदम कढीला कशी फोडणी दिली तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे, तर आपण बघू। टाकायचं आणि जर कमी पातळ जर लागत असेल तर कमी बेसन पीठ टाकायचं। तर मला जास्त घट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही, तर मीडियम करायची। तर मी असं इतकं घेतलंय आणि आपलं हे एवढं ताक आहे। जर असं पीठ टाकलं तर जास्त अशा गटुडे म्हणजे गाठी होणार नाहीत मध्ये आणि एकजीव होणार आपली कढी सगळी। तर आता मी टाकते तेल। आणि तेल मस्त असं गरम होऊ द्यायचं आणि गरम तेलामध्ये टाकायचे आता मोहऱ्या जिरे, जे काय आपलं मोहऱ्या जिरे आहेत ते टाकायचं आणि मस्त। तर ह्या बेसन पिठाचं जे आपण एकत्र केलंय का नाही त्याच्यामध्ये तर चटणी पण टाकून घेऊ आपण ह्याच्यामध्येच, जेवढी आपल्याला लागते तेवढी, आणि त्याच प्रमाणात ना हळद पण टाकून घेऊ आपल्याला, त्यानंतर फोडणीमध्ये तर आपल्या मोहऱ्या तडतडत मस्त झाल्या का असं फुटल्या, तर सगळं लाल झाली तरी पण त्यामध्ये टाकायचं आता लसूण आणि त्याचबरोबर कढीपत्ता उडते, कढीपत्ता त्याचबरोबर आपण आता काय कोथिंबीर टाकतात ना, आणि आता ह्याच्यामध्ये टाकलेली आहे चटणी आणि हळद टाकलेली आहे। तर हे सगळं ढवळून घ्यायचं, सगळ्या त्या काही गाठी आहेत त्या फोडून घ्यायच्या। त्याचबरोबर थोडी मी लसणामध्ये पण थोडी हळद टाकते, कारण हळदीनं आपली कढीला छान दिसेल। तर अशा प्रकारे आता लसूण आणि कढीपत्ता आपला चांगला झालेला आहे, असा पिवळा कलर आलेला आहे, लसूण पण आपला लाल झालेला आहे। तर जी काही आता ही कढी आपली आहे का नाही, ही मी जे बारीक ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे ते सगळं अगोदर हे टाकूतात आणि नंतर जे काही ताक आहे आपल्याला किती टाकायचं त्याच्यानुसार
तर अशा प्रकारे झालेली आहे कढी. आणि आज सुरुवातीच्याच व्हिडिओला मी काय केले ना, जे काय मुलींना सायकल आणि मल्हारसाठी बुलेट घेतलेली आहे ती टाकलेलं आहे. आणि ते घेताना काय झालं, फक्त मल्हारला सायकल घ्यायची होती पण त्यानं घेतली ती बुलेट. आणि कसं असते ना, कोणत्या पण वडिलांना किंवा आईवडिलांना आपण जे पाहतो स्वप्न ते आपले पूर्ण नाही झाले तरी पण आपण जे आपल्या मुलांचे स्वप्न आहेत ते पूर्ण होत अशी एक आपली इच्छा असते. तर मग मुलींना पण घ्यायची नव्हती पण मुलींना पण सायकल घेतली. आणि त्याचमुळे आज म्हटलं चला काहीतरी गोड करू. तर मुलींना मी असा गाजराचा हलवा करण्यासाठी खीस करायला लावला, मुलींना केला. आणि नंतर मी थोडंसं तूप टाकलं आणि त्याच्यामध्ये परतून घेतला. आणि यामध्ये मी टाकलेलं आहे साखर, दूध आणि इलायची आणि मस्तपैकी असं शिजवून घेतलेलं आहे. काहीतरी वेगळं आणि गोड करा म्हणलं. तर मुली काम करत नव्हत्या पण म्हटलं तुम्हाला सायकल घेतलेली आहे आणि काहीतरी गोड स्वीट आयटम करायचा आहे म्हणून त्यांना पण कामाला लावलं. तर अशा प्रकारे आजचा मेनू होता कढी, भाकर आणि चटणी. तर या सगळ्यांनी जेवायला. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की सांगा. आणि सायकल आणि बुलेट पण कशी वाटली ते पण सांगा. तर चला आता मी इथं हलवून घेते हलवा आणि इथंच मी व्हिडिओ थांबवते. तर भेटूच पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. पुन्हा एकदा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.